हॅलो नमस्कार. मी दीपाली चौधरी. माझी कथा आहे मन माझे तुझे झाले भाग 6. गौरी मंदार सोबत मीटिंगला गेली. त्यांची मीटिंग खूप मस्त झाली. मिस्टर नायर सोबत बोलून मंदार निघाला ऑफिसला जायला. गौरी पण फाईल काही सामान होता तो घेतला. त्याच्यासोबत निघाली. ड्रायव्हरने दरवाजा उघडला. मंदार बसला. दुसऱ्या साईडला गौरी बसली. ड्रायव्हरने छान असं गाणं लावलं, ते पण मराठीत मस्तच. सावली उन्हामध्ये जशी तू माझ्यामध्ये, थेंब अलवार तू दवाचा. अबोली फुलामध्ये जशी तू माझ्या मनी, मोहरे धुंद तू मनाचा. बिखरून चांदण्यात काढ जात माझिया, मोहरून चेहरा तुझा. सावली उन्हामध्ये जशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा. ही साद त्या तारकांची, हृदयी नक्षी तुझ्या रूपाची. टप टप तो मनी तुझा मोगरा, तुझ्यासाठी होईल जीव बावरा. विसरून या जगात आसपास मी तुझ्या, वाटतो आसरा तुझा. सावली उन्हामध्ये जशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा. मंदार पूर्ण गाण्यामध्ये हरवला होता. तो गौरी आणि त्याला त्या गाण्यामध्ये इमॅजिन करत होता. ड्रायव्हर बोलला, सर ऑफिस आलं. तेव्हा कुठे तो भानावर आला. गौरी उतरली होती गाडीमधून. तिला आता विनायक सरांची मीटिंग अरेंज करायची होती. ती ऑफिसमध्ये निघून गेली. मंदारने हसत त्याच्या डोक्यावर हात मारून घेतला. खूपच आवडायला लागली आहे आता, कधी तिला सांगतो असं झालं आहे. तो पण ऑफिसमध्ये निघून आला. काजल तिचं काम करत होती. ऑफिस बायने तिला सांगितलं, साहिल सरांनी कामासाठी फाईल घेऊन बोलवलं आहे. ओके, घेऊन जाते, काजल म्हणते. ऑफिस बॉय निघून जातो त्याच्या कामाला. काजल साहिलच्या कॅबिनकडे जायला निघाली. मे आय कम इन सर, काजल म्हणाली. येस कम इन, साहिल म्हणतो. सर ही फाईल तुम्ही मागितली होती, काजल म्हणते. ओके बघतो, साहिल म्हणतो. सर मला बोलायचं आहे तुमच्यासोबत, काजल म्हणते. साहिलने चमकून काजलकडे बघितलं. ही तीच मुलगी आहे ना जी आतापर्यंत माझ्यासोबत कच्चा भांडत होती, साहिल विचार करत होता. सर सर, काजल हाक मारत होती. हो, साहिल भानावर आल्यावर बोलतो. सॉरी सर, मी खूप बोलली तुम्हाला. मी बडबड करायला नको होती. अजून भर म्हणजे बोक्या पण बोलली, काजल छोटासा चेहरा करून म्हणते. तुला सॉरी बोलता येतं? मला माहीतच नव्हतं. मांजरासारखी गुरगुर करता येते फक्त, साहिल म्हणतो. माझा हात असताना तर त्या मांजरीचे गुरगुर करणे दाखवले असते. ती कशी बोचकते ते पण दाखवलं असतं, काजल मनात बोलत असते. तिला खूप राग आला असतो. ती काही बोलत नाही म्हणून साहिल बोलतो. झालं का? मला खूप काम आहे. इट्स ओके, छोटे छोटे शहरों में बड़ी बातें होते रहती है सेनोरिटा. शाहरुख खानचा डायलॉग मारला. फिल्मी आहे नुसता. तोंडात बडबड पुटपुटली. काही बोलली का? साहिल म्हणतो. जाऊ का विचारत होती, काजल म्हणते. ओके लिव्ह नाऊ, साहिल म्हणतो. काजल निघून जाते. जाता जाता विचार करत असते, खूप आगाऊ आहे. पण सर आहे, ऐकावं लागेल, नाहीतर घरी बसो. नको, ऑफिस छान आहे. गौरी सांगायला गेली विनायक सरला मीटिंग आहे. मीटिंगची तयारी करत होती. एक एक मेंबर येत होते. एक व्यक्ती अशी आली की गौरी घाबरली. गौरी प्रशांतला घाबरली. त्याच्या कंपनीसोबत मीटिंग होती. घाईमधून ती तिथून निघाली. कशात तरी पाय अडकला. ती पडणार की. मंदार मीटिंगसाठी येत होता. त्याने पाहिलं गौरी पडणार. तो तिला पकडायला आला. गौरीने डोळे बंद करून घेतले होते. तिला वाटलं आता आपण पडणार असं तिला वाटलं, पण ती मध्येच तरंगली. आपण पडलो कसं नाही म्हणून तिने डोळे उघडले. ती मंदारच्या मिठीत होती. मंदार एकटक तिच्याकडे बघत होता. गौरी पण मंदारच्या डोळ्यामध्ये हरवली होती. प्रशांत हे सगळं बघत होता. त्याला खूप राग आला होता. रागाने लाल झाला होता. मी तिला आवडत नाही. ऑफिसमध्ये असे चोडे करते, मला बघून घाबरते, बोलायला पण होत नाही, माझं प्रेम दिसत नाही का? त्याच्या बडबड करत होता. खूप जोरात दरवाजाला लाथ मारतो. त्याचा जोरात आवाज येत होतो. गौरी आणि मंदार भानावर आले. गौरी लाजून ओशाडून तिथून निघून गेली. मंदार तिलाच बघत होता. गालातल्या गालात हसला.
मस्त केसांमध्ये हात फिरवला. तो पण त्याच्या कामाला निघून गेला. विनायक हे सगळं बघत होते. त्यांना पण गौरी सून म्हणून आवडली होती. आता घरच्यांना आवडू दे, मग झालं. लगेच तिला घरी हात मागायला जाऊ मंदारसाठी, विनायक विचार करत असतात. आज घरी गेलो की आई बाबांसोबत बोलून घेतो. बघतो आई बाबा काय म्हणतात. मीटिंगला सगळे जमले. त्यांचं बोलणं चालू होतं. गौरी घाबरून उभी होती. प्रशांत तिच्याकडेच बघत होता. खूप रागात बघत होता. मंदारचं लक्ष गौरीकडे गेलं. ती घाबरलेली दिसत होती. नंतर त्याचं लक्ष प्रशांतकडे गेलं. तो गौरीकडेच बघत आहे म्हणून गौरी घाबरलेली दिसत आहे. त्याला खूप राग आला, पण तो आता काही करू शकत नाही होता. मीटिंगमध्ये तमाशा करायचा न होता त्याला, म्हणून गप्प बसतो तो. नंतर बघेल तुला, मनात विचार चालू होते त्याच्या. मीटिंगमध्ये लक्ष दिलं त्याने. नंतर बघतो तुला. आजी आजोबा बसले होते. पार्वती, 2-3 दिवस होऊन गेले ना विनायक मंदारच्या ऑफिसमध्ये जात आहे. त्या मुलीबद्दल काही बोलला नाही, घरी विषय पण काढला नाही. रमाकांत म्हणतात, उद्या सुट्टी आहे तेव्हा विचारू. रिद्धीचा वाढदिवसाचा दिवशी बोलणार आहे ना. माझं मन आहे उद्या आपण मंदिरात जाऊ. ती मुलगी परत भेटली तर. मला तर खूप आवडली आहे ती. तिचं दुःख पण विचारून घेऊ आपण. सांगेल का ती. पार्वती बोलत असतात. विनायक सोबत बोलायला पाहिजे. गावाला पण जाता येत नाही आहे, अडकवून ठेवलं आहे. रमाकांत म्हणतात, हो ना. रखमा शिरप्या काय करत असतील काय माहिती. शेताकडे बघता की नाही काय माहिती. पार्वती म्हणतात, बघतात ते सगळं, नको टेन्शन घेऊ. रमाकांत म्हणतात, बाबा चहा घेता का. इथं आणून देऊ का. इंदू म्हणतात, नको, सगळ्यांसोबत बसू, बरं वाटेल थोडं. पार्वती म्हणतात, तुम्हाला काही होत आहे का. साहिल मंदारला बोलवू का. इंदू काळजीने म्हणतात, अगं ये, घरात बसून कंटाळा आला म्हणून बोलले मी तसं. पार्वती म्हणतात, अहो आई, घाबरवलं होतं तुम्ही मला. इंदू म्हणतात, बरं चला, सगळे येतील आता ऑफिसमधून घरी, गप्पा मारू. रमाकांत म्हणतात, साहिल ऑफिसमध्ये काम करत होता, बसला होता काजलचा विचार करत. कशी आहे ही, मला काही समजत नाही. सॉरीचा पाडाच लावला आहे. आधी तर भांडली, ती रडत का होती. घरी काही प्रॉब्लेम असेल का, विचारू का. मंडेपासून नाही आहे मी इथं. पप्पाला शंका येईल का. येतो सारखा मंदारच्या ऑफिसला. हो, पण मी का काढतो तिची आठवण. मला आवडायला लागली आहे का ती. काहीच समजत नाही. एवढ्या मुली पाहिल्या, पण ही काहीतरी वेगळीच आहे, टक्कर देणारी आहे. का येतो तिचा विचार. का भरकट चाललो आहे मी तिच्यात. काय जादू केली तिने, हे हृदयसारखे तिची आठवण काढतं. आता मला खरंच काही समजत नाही आहे. साहिल विचार करत असतो. मंदार आताच कॅबिनमध्ये आला होता. त्याला खूप राग आला होता. मिस्टर खुरापते, बघतो याला. गौरीकडे कसा बघत होता. डोळे बंद करून बसला. थोडा राग शांत होईल म्हणून डोळ्यासमोर गौरी आली. तुला पाहता मन माझे राहिले. तुझ्या डोळ्यात मी रमलो. तुझ्या प्रेमात मी वेडा झालो. मंदार विचार करत होता. गौरीला आता माझ्या मनातल्या भावना समजल्या पाहिजे. लवकर मला तिला माझं बनवायचं आहे. गौरी खूप घाबरली होती. मंदार सरांच्या मिठीत होती तेव्हा प्रशांतने मला बघायला नको कसा बघत होता. वहिनी समजलं तर दादाला काही पण सांगेल. मंदार सरांच्या मिठीमध्ये किती सेफ वाटत होतं. त्यांच्या गहिऱ्या डोळ्यांमध्ये हरवली होते मी. त्यांना काय वाटत असेल, काय मुलगी आहे, पण सर खूप छान आहे. किती काळजी करतात, किती छान बोलतात. ते जवळ आले तरी मस्त वाटतं. प्रशांत जवळ येतो तेव्हा नको वाटतं. मला काय होत आहे, मी वेडी झाली आहे का. मंदार सरांचा विचार करायला लागले आहे. दादा सांगितलं आहे तुझ्या पसंतीने करेल. आता हे काय, नको देवा मला याच्यात अडकवू. काजल गौरीजवळ आली. गौरी 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 हाक मारत होती. काजलने जोरात हाक मारली तेव्हा कुठे गौरी भानावर आली. कोणाचा विचार करत होती. एवढा आवाज दिला तरी तुझं लक्ष नाही. काजल म्हणते, मंदार सरांचा. गौरी विचारामध्ये बोलून गेली. नंतर तिच्या लक्षात आलं, आपण काय बोललो. काजल आता माझा जीव खाईल. गौरी विचार करत असे. काजलने ऐकलं असतं. आप दोनों तरफ से लगी है. गौरीला पण मंदार सर आवडायला लागले आहे. खूप मस्त होईल. त्या किया फियापासून सुटका होईल. मंदार सर खूप काळजी घेतील तिची. खूपच मस्त. काय बोलली, परत बोल. काजल म्हणते, काही नाही, घरी चल. इथंच राहायचं आहे का. सगळे गेले, नाहीतर वहिनीचा ओरडा खावा लागेल. गौरी म्हणते,
गौरी आणि काजल घरी निघून गेले. गौरी काजलला सोडून तिच्या घरी आली. ऑफिसला जाते की बॉसला मिठी मारायला, हेच काम करते वाटतं. आमचं नाव खराब करशील. आई आणि बाबा तर निघून गेले. आमचा उरावर अशी मुलगी ठेवून गेले. कोणाला जाड्यात घेत आहे काय माहिती. किया गौरीला खूप बोलत होती. जी भीती गौरीला होती तेच झालं होतं. प्रशांतने सगळं कियाला सांगितलं होतं. खूप मसाला लावून सांगितलं आहे असं वाटत आहे. त्याला काही काम नाही. हात धुवून मागे लागला आहे. गौरी रडत रूममध्ये निघून जाते. कियाचा एक न शब्द तिच्या कानात ऐकू येत होते. किती बोलते वहिनी, मला ऐकून घेत नाही. तिचं चालू देते. गौरी खूप रडत होती. आरडव आला. आतू का रडत आहे? मम्मी परत बोलली का? किया जोरात बोलत होती म्हणून आरव विचार करत होता. नाही रे, माझ्याकडून चूक झाली आहे, गौरी म्हणते. आतू खोटं बोलू नको. ऐकलं आहे मी सगळं. काय ऐकून घेते तू नेहमी? बोलत का नाहीस? रडून काय होईल? पप्पा आले की सांगतो सगळं, अर्णव म्हणतो. अर्णव नाही बाळ, नाही. पप्पा काही सांगायचं नाही. त्यांना कामाचं पण टेन्शन असतं ना. त्यांना हे टेन्शन द्यायचं नाही, गौरी म्हणते. अगं आतू, पण तू मम्मीला का ऐकून घेते? बोलत का नाही? उत्तर देत जा ना. मम्मी अशीच तुला बोलत जाईल. अर्णव चिडून निघून जातो, कारण त्याला माहिती आहे त्याची गौरी आतू कशी आहे ते. गौरी फ्रेश होते, स्वयंपाकघरात जाते. काही झालं तरी काम सोडत नाही. मनातून खूप हट झाली असते ती. आई बाबा किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. त्यांची जागा कोणीही नाही घेऊ शकत. कसं तरी पटकन जेवण बनवते आणि रूममध्ये निघून जाते. तिला खूप रडायला येत होतं. का का आई बाबा मला सोडून निघून गेला. मला पण तुमच्यासोबत नेलं असतं तर बरं झालं असतं, गौरी मनात विचार करत होती. विचार करता करता तिला झोप लागली. किरण गौरीला बघायला येतो. ती झोपलेली असते. तिचा चेहरा रडून रडून सुजला आहे. डोळे पण आत खोल गेलेले असतात. तो काही करू शकत नाही होता. किया एवढं बोलते तिला बघून निघून जातो. किरण विचार करत होता. किया मस्त पोटभर जेवण करते. किरण आणि अर्णवचं जेवण गेलं नसतं. 1-2 घास खाऊन उठून जातात. त्यांना जेवण जात नसतं. गौरी भुकेली झोपलेली असते म्हणून. आजी आणि आजोबा साहिल, रिद्धी, मंदार बोलत बसले होते. दिवसात काय झालं ते त्यांना सांगत होते. त्यांची मस्ती चालू होती. दिवसाची एक बातमी ते सांगत होते. सगळे आजीला चिडवत होते. तिची मजा करत होते. नात सून येईल तरी खूप छान दिसते. अजून बरंच बोलत होते. का रे चिडवता तिला? ती काय म्हातारी झाली आहे का? रमाकांत म्हणतात आणि गाणं म्हणायला लागतात. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, अभी तक है तू हसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान. साहिल, लाव रे बाबा मोबाईलवर गाणं, मला एवढंच येतं. तुम्ही काय बसला आहात? विनायक आणि सरिता, कैलास आणि इंदू या इथं, रमाकांत म्हणतात. साहिल गाणं लावतो. त्यापुढे ए शोखिया ये बागबान, जो तुझ पे ये कहा कही नहीं, ये मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान. गाणे संपलं तरी बराच वेळ नाचत होते. विनायक आणि सरिता, कैलास आणि इंदू मस्त कपल डान्स करत होते. साहिल, रिद्धी मस्त गणपती डान्स करत होते. पार्वती आणि रमाकांतला खूप छान वाटत होतं. सगळे एक सोबत किती छान दिसतात, किती मजा करतात. असंच हसत खेळत घर राहू दे. कथा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.